ओके. नमस्कार मंडळी, मी निक मडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी स्वागत करतोय. आणि आज आपण चाललोय पदयात्रेला. म्हणजेच तुम्हाला माहिती असेल आजची तारीख आहे 16 जानेवारी 2024. तो दरवर्षी आपण पदयात्रेला जातो. तुम्हाला माहिती असेल आपले 2 वर्षाचे ब्लॉग पडतायत शिर्डी पदयात्रेचे. तर आपण चाललोय आज, म्हणजे आज निघणार आहोत आपण शिर्डी पदयात्रेसाठी. तर अजून आमची तयारी झालेली नाही, आता थोड्या वेळात मी करेन. आणि आजपासून आपला नवीन इंट्रो असेल तो म्हणजे नमस्कार मंडळी, मी निक मडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत होतं. जय साईराम. चला मंडळी, आपण भेटूया आता खाली आणि बघूया आपली पालखी कुठपर्यंत आली. मी थोडासा लेट झालोय, ऍक्च्युली 9:15 झालेत. पालखी अर्ध्यापर्यंत आली असेल, म्हणजे आरती वगैरे झाली असेल. सो सॉरी त्याबद्दल, मी तुम्हाला नाही दाखवू शकलो. कारण मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये मी पूर्ण व्हिडिओ टाकले, ती तुम्ही बघा नक्कीच. आणि यावर्षी पण मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी करेन. कारण ब्लॉग ऍक्च्युली खूप मोठा होतो आणि मग तिकडे आता मी पडग्याला जाईन तर मग तो ब्लॉग अपलोड होत नाही. त्याच्यामुळे मी थोडा छोटाच करायचा प्रयत्न करेन. यावर्षी मी 7 दिवस येणार, 7 दिवस म्हणजे नक्कीच येणार, तुम्हाला याचं प्रॉमिस करतो. चला तर मंडळी, आपण भेटूया आता जाऊन खालती. तोपर्यंत जय साईराम. फायनली आपल्याला पालखी आता भेटली आहे. तुम्ही बघू शकता इकडे आवाज येतोय. आम्ही ऍक्च्युली ब्रास बँडच्या आवाजावरच आलेलो. तो बघूया आपण पुढे आता. चला.
लावतो. तू पालखी आल्याशिवाय ना लावणार ना. तिकडे लाव, पुढे लाव. हां. दिलंस ना? आता पालखी आपली प्रस्थान झाली आहे शिर्डीसाठी. आता पालखी आहे आपल्या होळी मैदानामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी पालखी दिसते. तर चला तर म्हणजे भेटूया थोडंसं पुढे. आता इकडची शूट मी घेत नाही, आता डायरेक्ट आपल्या बिल्डिंगच्या खाली घेऊया. चला ओम साईराम. नाही आपल्याला आपले समाजसेवक गावचे बाळूराव पाटील भेटले. तर तुम्ही या पालखीबद्दल 2 शब्द सांगा. आम्ही पण सांगा ना. नमस्कार. विटावरच्या शिर्डी पदयात्रा यांना माझ्यातर्फे सर्व पदयात्रेला हार्दिक शुभेच्छा. चल ओम साईराम. ओम. चला विटावरती शिर्डी पदयात्रा जाणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक आभार. ओम साईराम. ओम साईराम. हो सायनिश माऊली, हो सायनिश माऊली, साईराम. काय करताय? रांगोळी काढताय? ही रांगोळी तुम्ही काढली? श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता पालखीला आपल्या बिल्डिंगच्या खाली.
मालिका अखेला धावतो राधा शिर्डीला नवसाला पावतो माझं मालिका अखेला धावतो राधा शिर्डीला नवसाला पावतो
पालखी आता आपली रोडच्या दिशेने गेली आहे, म्हणजेच आपला जो विटाव्याचा जो एंट्रन्स आहे त्या दिशेला गेली आहे पालखी आता. सो मी चालू आता तयारी करायसाठी आणि बाकीचे तिकडचे फुटेज तुम्हाला आता हा आपला भाऊ कधीशी मेहनत करतोय खूप या व्हिडिओजसाठी. सो हा तुम्हाला दाखवेल तिकडचे फुटेज. तर चला तर मंडळी भेटूया. मी आता तो तयारी करायला, मी तयारी करून तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओजची मजा घ्या. कुठल्या रोडवर आहे जिथं सत्कार समारंभ वगैरे सगळं काही होईल, भरपूर पब्लिक बघायला भेटेल. चला तर मंडळी भेटूया थोडंसं पुढे. सायनिश यावर्षी पालखीला नाही, मागच्या वर्षी हा चालत होता माझ्यासोबत. सो काय सायनिश तुला बोलायचं आहे? नाही कशाला नाही येणार आहे? कधी जाणार आहे? आज जाणार आहे का? हां मग तू ये शेवटच्या दिवशी. हां पप्पाला बघायला. हां चालेल. बोल ओम साईराम. पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन, पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी सो मंडळी आम्ही आता तयारी झाली आहे माझी, बघू शकता. आज मी पहिल्यांदा हाफ चड्डीवर निघालो. चला ठीक आहे, इट्स ओके. चल तर आम्ही आता निघतोय. म्हणजेच आपली पब्लिक वाट पालखी गेली आहे, एक पालखी जाऊन 15 मिनटं झाली. सो आम्ही आता निघतोय. माझा हो आता माझी बॅग घेऊन जाणार आहे आपल्या टेम्पोमध्ये. तर तुम्हाला मी आता भेटतोय खाली, आपला पब्लिक वाट बघतोय आणि आपण जाणार आहोत पहिला कुंकाई मंदिरामध्ये पाया पडायसाठी आणि मग तिकडून आपली पदयात्रा सुरू करणार आहोत. चला मंडळी, ओम साईराम. तुला भाऊ पण भेटलाय. भाऊ ओम साईराम. ओम साईराम. ये लवकर, तू थांबलाय. सांग सकाळच्या पाराला माझ्या दारात सारी, सांग सकाळच्या पाराला माझ्या दारात सारी, दारात आला साई भिक्षा वाढवाई, दारात आला साई भिक्षा देवाई. तो गाईस फायनली मी आता निघालो इथून कुंकाई मंदिरातनं. आता मैदानात चाललो आहे. मैदानामध्ये आपला कोण कोण पब्लिक भेटतो आहे आपल्याला, म्हणजे आपली जी पर्यावरची पोरं. दरवर्षी आपण ज्या मंडळातनं चालतो, म्हणजेच मी ज्या मंडळातनं चालतो म्हणजेच आपली पर्यावरची पोरं, त्यांच्यासोबतच मी जाणार आहे यावर्षीसुद्धा. तर मंडळी चला आपण भेटूया डायरेक्टली
खारेगाव. म्हणजे जर मध्ये आपण आता भेटलो तर भेटेनच. थोडी आपली पोरांची ओळख वगैरे करून देईन. यावर्षी कोण कोण येत आहेत, कोण नवीन आहेत त्यांची पण मी ओळख करून देईन. चला तर मंडळी भेटूया आपण आता आपल्या डायरेक्ट पऱ्याच्या मैदानामध्ये. काहीच आमचा टेम्पो भरला आहे तुम्ही बघू शकता. आणि विशालदा आहे, पराग आहे आणि यावर्षी पण चालत येत आहे आपल्यासोबत वरुण पाटील. हाय करा भावांनो. करण भावा आणि पियुष. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे 2 मेंबर यावर्षी येणार होते पण काही कारणास्तव दोन्ही येत नाहीत. याची एक्झाम आहे आणि याची मोठी एक्झाम आहे. सो चला तर मंडळी भेटूया आपण आता निघताना. आपला टेम्पो वगैरे आता निघेल. हा नाही याला साईबाबा बोलवत नाही असं तो बोलतो की बाबा जेव्हा बोलवतील तेव्हा मी येणार. चल ओम साईराम. ओम साईराम भावांनो. ओम साईराम. वर्षाची वारी करण्या निघाले पदयात्री सुखरूप पोचवशील याची आहे मला खात्री. बोला ओम साईराम. ओम साईराम. सो मंडळी फायनली आम्ही आता आमचा बिटावा गाव सोडून प्रस्थान केलंय शिर्डीच्या दिशेने. तर तुम्हाला मी हा स्वर्ग सुखाचा प्रवास म्हणजे आपली वारी म्हणजे बघायला गेलं तर खरंच हा स्वर्ग सुखाचा प्रवास आहे. आज आपण सगळे एकत्र येतो. मी तुमच्याशी कनेक्ट होतो, या सगळ्यांशी कनेक्ट होतो. सगळेजण आपल्याला वर्षातनं एकदा हे भेटतात. ॲक्च्युली बघायला ते हे रोज कधी कधी आपले कॉल्स वगैरे असतात तर हे भेटतात. पण बाकीची काही मंडळी आहेत ती आपल्याला फक्त या वारीसाठी आणि वारीमुळेच भेटतात. त्याच्यामुळे हा स्वर्ग सुखाचा प्रवास आता मला मिस नाही करायचा आहे. तुम्हाला मी जे मला दाखवता येईल जसं दाखवता येईल तसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. यावर्षी मी नक्कीच 7 दिवस येईल. चला तर मंडळी भेटूया आपण आता डायरेक्ट खारेगावला. कारण आता मी चालतो कारण भरपूर उशीर झाला आहे आणि आत्ताशी आम्ही आमची वारी स्टार्ट केली आहे. बघू शकता पाठी पुढे कोण नाही, पाठी फक्त आम्हीच सगळे आहोत. तर चला मंडळी भेटूया आपण डायरेक्टली खारेगावला. तरी आपला भाऊ आता दरवर्षीप्रमाणे या जागेवर तो जातो मला माहिती नाही का. चला मग मंडळी भेटा भावाला. भाऊ काय बोलतो आपल्याबद्दल जरा बोला. आणि असेच तुम्ही देखील भाऊंसोबत राहा. देवाची वारी द्या, देवासोबत तुम्ही अनुभवा. दरवर्षीचा नेहमीचा ठरलेला डायलॉग. चला ओम साईराम. ओम साईराम. व्यवस्थित राहा, व्यवस्थित जा आणि मला फोन काळजी कर. घे. काय असेल तर पाठव भाऊ. 5,000 रुपये. चल. चला ओम साईराम. चला मंडळी आता ओंकार सुद्धा गेलाय. आता मी आणि करण आहे आणि बाकीची मंडळी सुद्धा पाटणे येत आहेत. तर चला भेटूया आपण थोडंसं पुढे. हे भाऊ बंधू भेटलेत. दादा बिलेटेड हॅपी बर्थडे राय केलं. ओम साईराम. कोणाला आता खारेगावमधनं आम्ही स्वामी समर्थांच्या मठात आलो होतो. आता इथून आपली पालखी निघते आहे. म्हणजे पालखी ॲक्च्युली गेली आहे आमची. आम्ही म्हणजे मंडळी आम्ही बाकी आहोत पाठी. चला तर तयार झाली आहे भावाची. चला ओम साईराम. बाय बाय. आपले भाऊ आलेले भेटायसाठी. सो मंडळी आम्ही आता खारेगाव रोडला आहेत. आता तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट सोनाळे गाव किंवा त्याच्यामध्ये. सोनाळे गाव आमचा पहिला आपल्या जेवणाचा स्पॉट आहे ना तो सोनाळे गावात आहे. म्हणजेच इथून किती किलोमीटर असेल? 15 किलोमीटर मे बी. इथून 10 ते 15 किलोमीटर आहे. मे बी 15च असेल, जास्त आहे कारण ते भरपूर अंतर. सो चला आपल्या स्वर्गसुखाच्या वारीचा हा आजचा पहिला दिवस. माझ्याशी इच्छा आहे का मी बघूया की 2 ब्लॉग दिवसातनं करेन मी. म्हणजे दुपारपर्यंत 1 ब्लॉग अपलोड करेन. आणि कारण का रात्री ना भरपूर जमलिंग होतं आणि ते एकत्र ब्लॉग टाकायला मग आणि तो अपलोड पण होत नाही भरपूर मोठा ब्लॉग असेल तर. चला तर मंडळी आपण भेटूया दुपारच्या स्पॉटला. मी ते दाखवून तो ब्लॉग क्लोज करेन आणि पुन्हा नवीन ब्लॉग चालू करेन संध्याकाळसाठी म्हणजे रात्रीसाठी. तर चला भेटूया आपण डायरेक्टली सोनाळे गावात जेवणाच्या स्पॉटवर. मध्ये जर मी आलोच आपले विशालदा वगैरे हे लोक जर भेटले आपल्यासोबत जे आहेत पर्यावरची मंडळी तर ते जर भेटले तर मी तुम्हाला दाखवेन. चला तर मंडळी ओम साईराम. जय साईराम. सो गाईज आम्ही आता मुंबई नाशिक हायवेच्या दिशेने वरती आलो आहे. खारेगाव आता सोडला आहे आम्ही. सो आमची पालखी आता पुढे गेले, भरपूर जास्त पुढे गेले आणि आम्ही थोडंसं वाटलं आमच्यापाठी एक ग्रुप आहे फक्त त्यांना गाठण्याचा आता प्रयत्न करू आम्ही. तर चला तर मंडळी भेटूया आपण असंच थोडंसं पुढे पुढे जसं आता मागच्या वेळेस करू. चला ओम साईराम. आपल्याला मंडळी भेटला आहे रुचिर भावा. हाय. तर तू माझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? साईराम. जय जय साईराम. 7 दिवस आपल्याला रुचिर भेटणार आहे. असंच मध्ये मध्ये भेटला मी नक्कीच दाखवेन रुचिर. चल मग आपण भेटूया डायरेक्ट आता सोनाळ्याला. ओके. जेवायच्या स्पॉटला. चला. साईराम. ओम साईराम.
नमस्कार मंडळी, ओम साईराम. वाजले दुपारचे 3 आणि अजूनही आम्ही चालतोय रस्त्याला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता भरपूर मंडळी आहेत आपली. सो मला वाटत नाही आता 1 तासात आम्ही जेवायच्या स्पॉटला बसू. अजून कल्याण चिलफाटा आला नाही. आता मला वाटतं ही उतरलो ना की कल्याण चिलफाटा येईल. ॲक्च्युली भरपूर लेट निघालो होतो आम्ही गावात ना. पहिला दिवस आहे, सगळं मॅनेज करून म्हणजे कपडे वगैरे सगळं घेतलं की नाही सगळं करत भरपूर उशीर झाला, कारण रात्री पण भरपूर उशीर झाला होता. सो मंडळी भेटू डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटला सोनाळे गावात. मला वाटतं 1 तासात 1-1.5 तासात आम्ही पोहोचू. प्रयत्न तर चालू आहे की 4, 4:15, 4:30पर्यंत जरी पोचलो ना तरी पण आम्हाला थोडासा 1 अर्धा-पाऊण तास आराम करायला भेटेल. मग मी हा व्लॉग तिथे एंड करेन, जेवण काय आजचं दाखवून. आणि मग संध्याकाळच्या ब्लॉगसाठी पुन्हा मी तयारी करेन, कारण दिवसाला 2 ब्लॉग तर मी टाकेनच, कारण 1 ब्लॉग नाही जमत टाकायला. तर चला मंडळी, भेटूया आपण जेवणाच्या स्पॉटला. तब तक ओम साईराम. नाही गाईज, आम्ही दुपारच्या स्पॉटवर आता पोचलो आहे. बघू शकता समोर गाड्या लागल्यात. फायनली आता तुमचे भाऊ लोक पोचलेले आहेत जेवणाच्या स्पॉटला. जेवण संपलेलं आहे असं मला वाटतं. बघा टोपा वाहत आहेत. सो मंडळी सगळे आता आराम करतात, तुम्ही बघू शकता. आणि चला तर मंडळी, भेटूया आपण म्हणजे आजच्याच दिवशी दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथंच क्लोज करतो आहे आणि हा 1 तासात मी हा ब्लॉग क्लोज करणार म्हणजे अपलोड पण करेन. चला तर मंडळी, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. आई माऊलीचा उदय.